तर एक महत्त्वाची बातमी, उल्हासनगरमधून भाजप उमेदवार कुमार आयलानी पैसे वाटत असल्याचा आरोप झालाय। कुमार आयलानी यांच्या कार्यालयाबाहेर महिलांचा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय। तर मनसे उमेदवार भगवान भालेराव यांचा आयलानींवर हा आरोप। तरी बारामतीतली दृश्य आपण पाहतोय। अजित पवार सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शर्मिला पवार यांनी हा मोठा आरोप केल्यानंतर आता अजितदादा स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून दमदाटी केल्या जात असल्याचा गंभीर आरोप शर्मिला पवार यांच्याकडून करण्यात आला। शर्मिला पवार यांनी माध्यमांना काही वेळापूर्वी तशी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता अजित पवार जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मतदान केंद्राच्या बाहेर शर्मिला पवार या ठाण मांडून होत्या। आता काही वेळापूर्वीच त्या ठिकाणाहून निघालेल्या आहेत। काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मतदान केंद्राच्या बाहेर शर्मिला पवार या ठाण मांडून बसलेल्या होत्या, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आता अजित पवार बारामती मतदान केंद्रावर पोहोचले। तर घड्याळाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी करून मतदान केलं जातंय असा आरोप शर्मिला पवार यांनी केला होता आणि या ठिकाणी आता स्वतः अजितदादा पोहोचलेले आहेत। अजित पवार याच बारामती मतदान केंद्रावर। मेरे सामने अभी आदमी नहीं अंदर गया। ऐसा नहीं ना, एक बार ऐसा करेंगे तो कैसा करेंगे? उसका अंदर जाने देते आप, मेरे को नहीं अंदर जाने देते, क्यों नहीं जाने देते? आपण या ठिकाणी पाहू शकतो अजित पवार आतमध्ये गेलेले आहेत, मात्र पोलिसांनी या ठिकाणी काही काय मला आतमध्ये मी पोलिंग एजंट असताना हो का, मी पोलिंग एजंट आहे अजितदादांचा। मला काय म्हणायचंय की मला आतमध्ये आता का सोडत नाहीये? माझ्यासमोर आता किती जण आतमध्ये गेलेत? मी पोलिंग एजंट, मला मागाशी जो त्रास झालाय ना ते मला सांगायचं ना दादांना की मला काय त्रास दिला, मला काय काय म्हणले, मला धमकी दिलीये, मला धमकी दिलीये। नाही मला तिथं मला कोणी धमकी कोणी पुढं नाही तिथं पब्लिक मध्ये त्या पोलिंग एजंट वाल्यांनी मला धमकी दिलेली। ते मला बोलले की आतमध्ये आलं तर आम्ही वहिनी साहेबांना सांगू असं दम का? म्हणजे ही लोकशाही आहे ना, हे लोकशाही आहे ना, असं दमदाटी करून चालणार नाही ना। तुमच्यावरती आरोप केला की तुम्ही तसलं काय वाटप केलं नाही। तुम्हाला मी क्लिअर सांगतो की त्यांनी काय केलं होतं की लोक वोटर जे आहेत ना ते बाहेर असं म्हणायचं आम्ही मतदान केले, ते काय बोलायचं तुम्ही एक नंबर सांगताय, म्हणजे मतदान केल्यावर तुम्ही दाखवायचं कसं? लोकांचं काय म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं तुम्हीही करा, असं लोकांना प्रोत्साहित करतात ते। पण हे काय म्हणतात, हे एक नंबर दाखवतात, हे एक नंबर दाखवतात, हे चुकीचं ना। जास्त मतदान भेटते हे बघून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे। मैं वही बताना चाहता हूँ कि वोटर वोट दे के बाहर आता है तो वोटर बताता है कि मैंने वोट किया है, आप भी करो, यानी लोगों को प्रोत्साहित करता है कि आप भी वोट करो। वो बोलते आप एक नंबर दिखा रहे, अजित पवार का ये दिखा रहे, अजित पवार को घड़ी का एक नंबर को वोट करो, ऐसा दिखा रहे। ऐसा नहीं ना होता, ऐसा वोट किया तो क्या होता है, क्या होता है ये बता, यही ऐसे तरीके से बताते ना, ये वोट किया है ऐसा। केतन गालिंदे एनसीपी से, अजित पवार केतन गालिंदे, हा केतन गालिंदे। तिथं असं झालं, तिथं गेल्यानंतर ना वोटर वोट करून आल्यानंतर ना असं दाखवत होते। तर ज्या मतदान केंद्रामध्ये हा गोंधळ झालेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये आता अजित पवार पोहोचलेले आहेत। तर बाहेर दादा गटाचे जे पोलीस एजंट आहेत त्यांच्याकडून माध्यमांना प्रतिक्रिया दिली जाते की मला आतमध्ये सोडलं जात नाहीये, वहिनी साहेबांचं नाव घेऊन दमदाटी उलटी आम्हालाच करण्यात आली असा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। स्वतः अजितदादा या ठिकाणी पोहोचले, संपूर्ण पाहणी त्यांनी केलेली आहे, संपूर्ण परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली आहे। सध्या अजितदादांचे कार्यकर्ते देखील या मतदान केंद्राच्या बाहेर जमलेले आहेत।
या मतदान केंद्रामध्ये गोंधळ झाल्याचं सांगत शर्मिला पवार यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. काही वेळापूर्वी मतदान केंद्राच्या बाहेर त्या ठाण मांडून होत्या. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्ते सुद्धा होते.